हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्येच बोलली होती, की अजून एक शेवंतीचा प्रकार आहे, जो कोकणामध्ये जास्ती बघायला मिळतो. प्रत्येकाच्या घराच्या इथे लावलेली दिसते. ती पण शेवंती. आकाराने छोटी आहे, पण दिसायला एकदम छान आणि एकदम गोंडस फुलं, छोटी-छोटी फुलं येतात. तर मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. जिथे भाजी काल म्हणजे आता राखींची भाजी जिथे रुजलेली होती, तिथेच त्यांनी छानपैकी मातोडीवर शेवंती लावली आणि छान मातीमध्ये त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात माती असल्यामुळे छान फुललेली आहेत आणि फुलं पण खूप छान छान आहेत. तर तिचं नाव आहे बटन फुलं. शेवंतीची बटन फुलं आहेत. बटणा एवढाच त्यांचा आकार आहे. तर बघा, तुम्ही जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला दाखवते. नवीन अशी एक छान, आता तसं बघायला गेलात ना, तर बाजारामध्ये पण शेवंतीचे खूप सारे प्रकार आहेत. कलरमध्ये तर खूप सारे आहेत, शेड्स वगैरे. पण हे 2-3 प्रकार आहेत ना, ते आमच्याकडे कोकणामध्ये बघायला मिळतात. आणि वर्षातून फक्त एकदाच, म्हणजे ह्या सीझनमध्ये मार्गशीर्ष महिना थंडीच्या ह्याच्यामध्ये ही फुलं लागतात आणि आता खूप बहरली, सगळीकडे फुलं आलेली आहेत. तर बघा, तर चला दाखवते. तर ही ती शेवंती आहे. ही पण एक छानपैकी मस्तपैकी छोटी फुलांमध्ये पण एक शेवंती आहे. तर हिचं नाव बटन फुलं आहे, कारण की हिचा आकार पण बघा बटना एवढाच आहे. तर ही बटन शेवंती आहे. तर याच्यामध्ये हा एक कलर आहे, येलो कलर, आणि खूप छान बहरलेली आहे, सगळीकडे बहरलेली आहे. हे बघा आता काय काय येत आहेत पण, आणि छान मातोडीवरती आहे, म्हणजे छान माती आहे बघा. ह्या मातीमध्ये ना झाडं खूप चांगले होतात आणि शेवंती तर छान होते. जेवढ्या जोरावरती शेवंती होते ना, त्याच प्रकारे फुलं पण बघा किती मस्त आली आहेत. तरी बघा सगळीकडे आहे. तर बघा ना किती छान दिसते. आणि ह्यानी ना इथे मी काल जिथे तुम्हाला दाखवली ना भाजी, त्या भाजीच्या बरोबर इथेच आहे बघा, पूर्ण मातोडीवरती शेवंती लावलेली आहे. हे बघा मस्त आहे ना, छोटी छोटी. तर ह्याचं पण तसंच आहे, जशी आपली पांढरी शेवंती आहे, मोठ्यातली पिवळी शेवंती आहे ना, तिला जशी धुमारी फुटतं ना, त्याच पद्धतीने हिला पण छानपैकी धुमारी फुटतात. आहे बघा खालून बघा छोटी छोटी झाडं येतात. तरी बघा, सो मस्त ओलावा आहे. हे बघा पाणी वगैरे टाकलेलं आहे, ओलावा आहे त्याच्यावरती, छानपैकी झाली आहे बघा, मस्तपैकी. म्हणून मी तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये बोलली होती की अजून एक शेवंतीचा प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हाच तो प्रकार आहे, बटन शेवंती. तर सगळीकडे आणि बटन छानपैकी लावलेली आहे. तरी बघा पूर्ण इथून जी स्टार्ट होते ना, ती तिथपर्यंत आहे बघा. पूर्ण ही लाईन मातोडी आहे बांधाच्या इथे. तर इथे पूर्ण माती टाकली आहे, भराव केला आहे मस्तपैकी, आणि त्याच्यावरती ही सगळी झाडं लावलेली आहेत. आणि फक्त वर्षातून एकदा येतात, जशी बाकीची शेवंती जशी येते त्याच पद्धतीने ही पण वर्षातून फक्त एकदाच येते. आणि बाकी ह्याला झाडं असतात तशीच. बाकी फुलं ह्या सीझनमध्ये येतात, थंडीच्या सीझनमध्ये मस्तपैकी फुलं येतात. हे बघा किती मस्त आहे, साईज बघा, नाजूक आहेत एकदम फुलं. हे बघा, तर ह्यांचीसुद्धा वेणी वगैरे केली जाते. तर आपण ह्यावर्षी ह्या गुरुवारी, म्हणजे उद्या बुधवार आहे, त्याच्यानंतर गुरुवार येईल, तर ह्या गुरुवारी ना आपण करणार आहोत मस्तपैकी वेणी. तर त्याच्यामध्ये आपण ही पण फुलं ॲड करू, बघू जसं जमेल तसं. तर मी तुम्हाला दाखवेन वेणी कशी तयार करतात वगैरे ती. तर आपण ही पण फुलं त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि ही बघा भाजी मी तुम्हाला काल दाखवली होती ती आता कुठे कुठे दिसायला लागले बघा, छोटी छोटी पानं दिसायला लागले. तर आता काही दिवसांनी छान वाढेल, तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेन. आता हा हिरवा माठ आहे बहुतेक. तर हे बघा सगळीकडे छोटी छोटी रोपं दिसत आहेत, पूर्ण गारवा आहे. आणि ह्या भाजींना पाणी छान राहावं लागतं, ते इथे बघू शकता. आणि ह्यावेळेस ना ऊन नाही पडलं आहे आज, कारण की खूप मळबट आलेलं पावसाचं, त्याच्यामुळे तुम्हाला ही जागा ना ओली दिसेल. सो आज ना काल पण आणि आज ऊन नाही पडलं आहे. तरी बघा ह्यातली अर्धी काढलेली आहे मस्तपैकी भाजी. तर अशा पद्धतीने ही छानपैकी बघा घरासमोर मस्तपैकी लावलेली आहे शेवंती, बटन शेवंती. आणि बघा ना किती दिसायला बघा किती छान वाटतं. हे बघा इथून किती मस्त ना एकदम, आणि कलर पण येलो आहे त्याच्यामुळे अजून उठून दिसतोय. तर ह्या शेवंती पण मस्त आहेत, आणि तुम्ही इझिली ह्याची रोपं पण लावू शकता काढून. आता ह्याला रोपं फुटतात, हे बघा जशी जशी मुळं पुढे पुढे जातात ना, तशी ह्याला रोपं तयार होतात. हे बघा इथे एक रोप आहे, इथे पण एक फुटलं आहे, त्याच्यानंतर इथे एक आहे, इथे एक आहे. तर अशी फुटतात छानपैकी रोपं, आणि ही आपण इझिली काढू शकतो आणि लावू शकतो. तर ही अशी रोपं लावून पण तुम्ही दुसरी नवीन झाडं तयार करू शकता शेवंतीची. तरी बघा किती मस्त वाटते ना. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. हे बघा किती बहरली आहे. तर चला आता इथे थांबणार आपण. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.